आता बातम्या पाहूयात सविस्तर. बातमी राजकीय वर्तुळात नाही येते. चंद्रशेखर बावनकुळेंचा रामटेक बंगला अखेर बदलण्यात आलाय. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना रामटेक बंगला देण्यात आलाय. पंकजा मुंडेंना याआधी पर्णकुटी बंगला देण्यात आला होता, मात्र नंतर सूत्र हल्ली आणि रामटेक बंगला पंकजा मुंडेंना देण्यात आलाय. पंकजा मुंडेंनीही हा रामटेक बंगला घेण्याची तयारी दर्शवली आहे. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांचं वास्तव्य याच बंगल्यात होतं. रामटेक प्रशस्त आहे, समुद्रकिनारी असलेला हा बंगला आहे, मात्र तो अपशकुनी मानला जातो, कारण या बंगल्यात ज्यांनी वास्तव्य केलं त्यांच्यावर एकतर बालंट आलं किंवा त्यांचं मंत्रीपद गेलंय. रामटेक बंगला घेण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. गोपीनाथ मुंडेंचं देखील वास्तव्य याच बंगल्यात होतं, त्यामुळेच बावनकुळेंचा रामटेक बंगला बदलून त्यांना दुसरा बंगला देण्यात आलाय. पंकजा मुंडे आता रामटेक बंगला घेणार आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. मागील काळात बीडचं मंत्रीपद भाड्यानं देण्यात आलं होतं, असा घणाघात धस यांनी केलाय. देवेंद्र फडणवीसांनी किंवा अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. काय होतास तू, काय झालास तू, असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय. धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होतास तू काय झालास तू, अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांपैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत, आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही, ते सरेंडर झालेले आहे. बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे. खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं, असा थेट सवाल संजय राऊत मुख्यमंत्री फडणवीसांवर विचारतात. खऱ्या आरोपींना पकडण्याची देवेंद्रजींमध्ये हिंमत आहे का, असंही त्यांनी विचारलं. छगन भुजबळ यांना दूर करू शकता मंत्रिमंडळातून, पण एका खुनाचा कटकारस्थानाचा संशय ज्यांच्यावरती आहे अशा व्यक्तीला आपण मंत्रिमंडळापासून दूर ठेवत नाही. कारण तुमचं जातीचं राजकारण आहे, लोकांचा दबाव आहे. जेव्हा जेव्हा मंत्री तिथे मंत्री जाऊन तिकडे भाषण करतायत बीडला, आरोपींना पकडा ना. खऱ्या आरोपींना पकडून दाखवायची हिंमत आहे का देवेंद्रजी मध्ये? मंत्रिमंडळ विस्तार खातेवाटपाच्या नाराजी नाट्यावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टोलेबाजी केली आहे. आमच्याकडे मानापमान मनात होतो आणि त्याचं संगीत मीडियामध्ये वाचतं, असं फडणवीस म्हणाले. संगीत मानापमान चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळ्यात ते बोलत होते. सर, तुमचं मनोगत आम्हाला ऐकायचंच आहे, पण आज तुमच्या हस्ते या चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण होणार आहे. मी गेल्या 2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून, खाते वाटप करून, बंगले वाटप करून, ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलोय. आमच्याकडे मान अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाचतं. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. खातेवाटपानंतर बंगले आणि दालनं वाटपावरूनही मंत्र्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. विश्वासात न घेता दालनं आणि बंगल्यांचं वाटप करण्यात आल्यानं अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्रालयात दालनं उपलब्ध नसल्यानं 3 राज्यमंत्र्यांची कार्यालयं थेट विधान भवनात थाटण्यात आली आहेत. तेव्हा बंगले आणि दालनं वाटपानंतर काही जणांनी ते बदलून देण्याची मागणी केली आहे. महायुती सरकारला 237 आमदारांचं स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे आमदार रुसवा फुगवा काढून समजूत काढावं असं काहीच करावं लागणार नाही, असं अजित पवार म्हणतात. तसं मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज आहेत, त्यामुळे त्यांचा रोख भुजबळांवर होता असं म्हटलं जात आहे. माझ्या वडिलांना जसं मारलं तशी आरोपींना शिक्षा द्या, अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिनं केली आहे. त्याचबरोबर आरोपींना सजा देण्यासाठी सर्वांनी साथ द्या, अशी भावनिक साथ देखील तिनं यावेळी घातली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे धाराशिवमध्ये खळबळ माजली आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी मागणी केली आहे. सध्या कांदा पिकावरती 20% निर्यात शुल्क आकारलं जात आहे. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अमरावतीत 25 डिसेंबरला राज्यस्तरीय केळी परिषद आयोजित करण्यात आली आहे. शिवाजी कृषी महाविद्यालय ही केळी परिषद होणार. सीसीआयनं यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 3 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर कमी झाले, त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्रावरच कापूस विक्रीसाठी आणतोय. जालना जिल्ह्यातील सीसीआयच्या 8 केंद्रावर जवळपास 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. भाववाढीच्या अपेक्षेनं अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विक्रीसाठी आणलेला नाही, त्यामुळेच लाखो क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवल्याचं चित्र पाहायला मिळतंय. वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावर बारदाना संपल्यामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी थांबली आहे. बारदाण्याचा पुरवठा करण्याच्या कोलकात्यामध्येच टंचाई असल्यामुळे त्याचा थेट परिणाम राज्यातील बाजारावर जाणवतोय. धाराशिव येथील शेतकऱ्यांनी हमीभावानं सोयाबीन विक्री करता यावी म्हणून खरेदी केंद्रावर जाऊन सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केली आहे, परंतु महिना उलटूनही शेतकऱ्यांना खरेदीचे मेसेज काही आलेले नाही. अशी तक्रार कळंब, तुळजापूर, उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून करण्यात येते. वाशिम बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेलं सोयाबीन बाजारातून चोरी झालंय. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शेतमालाचा लिलाव लवकर व्हावा यासाठी रात्रीच अनेक शेतकरी आपला शेतमाल ओट्यावर साठवून ठेवतात. हीच सवय शेतकऱ्यांना आता भोवली आहे. धाराशिव जिल्ह्यात पीक भाव संरक्षण योजनेची पायाभरणी करण्यात येणार आहे. तसंच पिकांच्या योग्य दरालाही विमा संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे. ग्रामसभांच्या माध्यमातून याबाबत ठराव घेऊन सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. अचानक वातावरणातील बदलामुळे तुरीच्या पिकांना अज्ञात रोगाचं संकट आलंय. बहरलेले तुरीचे पीक करपायला लागलेत. शेतकरी संकटात येण्याची शक्यता आहे. पिकावर शेंगा येण्यापूर्वीच पिकं वाळतायत. अमरावती जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस बरसला असल्यानं साठवण बंधाऱ्यात मुबलक पाणी आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील 6000 हेक्टर सिंचन क्षेत्राला या पाण्याचा लाभ मिळणार आहे. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला काही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रात पुढील 2 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. मुंबईतील हवामानात होणारे बदल आणि वाढणारं प्रदूषण हे हंगामी असून पुढील काही दिवस मुंबईत प्रदूषण असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख पोसाळीकर यांनी व्यक्त केली. पुण्याच्या ग्रामीण भागात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं मेंढरांसह पाळीव जनावरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. थंडीच्या हुडहुडीत मेंढरांना मृत्यूला सामोरं जावं लागतंय. बातमी नाशिकमधून. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव निम्म्यापेक्षाही अधिक घसरले. 9 डिसेंबरला बाजारात असणारा कांद्याचा 3400 रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव 24 डिसेंबरला 1600 ते 1700 रुपयांपर्यंत आता येऊन घसरलाय. कांद्याचे भाव गडगडलेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय.
दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव जवळपास निम्म्याने घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। या बाजार समितीमध्ये साधारणपणे 1700 ते 1750 रुपयांपर्यंतचा भाव कांद्याला मिळतोय। मात्र या कांद्याचं अवकाळी पावसाने देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळे उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा वाढलेला आहे। आवक कमी आहे, म्हणजे उत्पन्न असं झालं आहे ना, तर लय खूप कमी निघू राहिलं आहे कांदा सध्या। म्हणजे वातावरण मागं खराब होतं ना, त्या वातावरणामुळे ना माल पाहिजे तेवढा निघून राहिला आणि त्यातली त्यात ही बाजारची समस्या निर्माण झालेली। असं साधारणतः आपल्याला जो रेग्युलरचा जो कांदा आहे तो बिघायला 50-60 क्विंटल निघतोय, तर आता तो कांदा 25 क्विंटल निघू राहिला आहे। बाजाराखाली ढसळलेली आहे आणि खर्च खूप वाढलेला आहे। एकरी खर्च 80-90 रुपये खर्च कमीत कमी झालेला आहे। म्हणजे जास्त खर्च लाख रुपयापर्यंत जातोय, तसा 80,000 रुपये खर्च आणि आवरेज आज झालं का एकरी म्हणजे 30-40 एकरी आवरेज निघू राहिलेलं आहे। कांद्याला चांगला भाव मिळेल यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावीत अशा पद्धतीची मागणी नाशिक जिल्ह्यातले कांदा उत्पादक शेतकरी करतात। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। या वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। शिमल्यात हंगामातल्या दुसरी बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सध्या आनंद दिसतोय। मनालीमध्ये बर्फवृष्टीनं अटल बोगदा ठप्प झालाय। तब्बल 1000 पेक्षा जास्त गाड्या अटल टनलमध्ये अडकल्यात। हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होतीये, यामुळे राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्ग आता ठप्प आहेत। सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा आढळलाय। राजा असं या दूध पिणाऱ्या कोंबड्याचं नाव असून वनराज क्रॉस जातीचा हा कोंबडा आहे। कोंबड्याचं वजन तब्बल 6 किलो आहे। 12 महिने याचं वय आहे। नाशिकच्या येवला तालुक्यात निमगाव परिसरात 2 दिवसांपूर्वी बिबट्यानं दर्शन दिल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांना केली आहे। त्यानुसार वनविभागानं पिंजरा लावला, मात्र बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला नाही। अहमदनगर जिल्ह्यातील राजूर इथं डांगी जनावरांच्या स्पर्धा आणि प्रदर्शन भरवण्यात आलं। भात खाचरात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या डांगी जातीच्या जनावरांची खरेदी विक्री या ठिकाणी केली जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाल तोंडी माकडांनी हैदोस घातला होता। केळी, चिकू, नारळ, कडधान्य पिकांचं माकडांनी अक्षरशः नुकसान केलं। दरम्यान वनविभागाकडून आतापर्यंत 800 माकडांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलंय, त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। संतप्त महिलांनी दारू विक्रेत्याची झोपडी जाळली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलीस ठाण्याअंतर्गत साठगाव, हिवरा आणि नागपूर जिल्ह्यातील बोरगाव येथील शेकडो महिलांनी जिल्ह्याच्या सीमेवर सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद पाडली आहे। ज्या झोपडीतून दारू विक्री केली जायची ती झोपडी जाळून टाकण्यात आली आहे। पोलिसांनी या दाखल होत 2 पुरुष आणि 1 महिलेला अटक केली आहे। घटनेच्या वेळी महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी शेकडो दारूच्या बाटल्या फोडल्या। दारू विक्रीसाठी बांधलेल्या झोपडीलाच आग लागली। उल्लेखनीय बाब म्हणजे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर दारू विक्रेत्यांना आपला तळ ठोकला होता। त्यामुळे नागपूर पोलीस कारवाईसाठी आले की दारू विक्रेता चंद्रपूरच्या सिमेंट यायचा आणि चंद्रपूर पोलीस आले तर तो नागपूर जिल्ह्यात पळून जायचा। त्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नव्हती। त्यामुळे हिवरा, साडगाव, बोरगाव येथील त्रस्त महिलांनी याविरोधात मोर्चा उघडून त्याच्या अड्ड्यावरच छापा टाकला। तो दारू विक्रेत्याची झोपडी जाळण्यात आली। अगदी सीमा भागातच ही झोपडी असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होतोय। मात्र महिलांनीच आघाडी घेतली आणि महिलांनीच ही झोपडी जाळून टाकली। या झोपडीतनं अवैध दारू विक्री केली जात होती।
पुढची बातमी सोलापुरातनं येते. सोलापूरमधील बार्शीच्या भोयरे गावात दुहेरी हत्याकांड झालंय. शेत जमिनीच्या वादातनं ही हत्या करण्यात आली. सागर पाटील, सिंधू पाटीलचा यात मृत्यू झालाय. सौदागर दादा पाटीलसह एक जण या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलाय. शेतजमिनीच्या वादातनं ही हत्या झाल्याचं आता पाहायला मिळतंय. दुहेरी हत्या झाली आहे. सागर पाटील आणि सिंधू पाटीलचा यात मृत्यू झालाय. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. मुंबईत वातावरण बदल आणि वायू प्रदूषणामुळे कमी व्यासाच्या धुलीकणांचं प्रमाण वाढलंय. यामुळे कोरडा खोकला, सर्दी आणि घशातील खवखवीनं मुंबईकर हैराण झालाय. दरम्यान श्वसन विकार, मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलंय. यवतमाळ जिल्ह्यात 4 महिन्यांनंतरही नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम आहे. अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण झाल्यानं तब्बल 2,500 कुटुंबियांच्या घराची पडझड झाली होती. या कुटुंबियांना मदत कधी मिळणार असा प्रश्न नुकसानग्रस्तांकडून विचारला जातोय. प्रधानमंत्री आवास योजनेतील यवतमाळ जिल्ह्यातील 14,500 लाभार्थ्यांच्या घरकुलाचा पहिला हप्ता चुकलाय. घरकुल निधीचा पैसा वळता झालेला असताना लाभार्थ्यांना पैसे न मिळाल्यानं लाभार्थ्यांची मंजूर घरं आता अडचणीत सापडली आहेत. जालन्यात 17% रेशन कार्ड धारकांचे ई-केवायसी पूर्ण झालंय. ई-केवायसी साठी 31 डिसेंबरची शेवटची मुदत आहे. केवायसी करण्यासाठी 9 दिवस शिल्लक असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. म्हाडाच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळानं घेतला. त्यामुळे इच्छुक 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरू शकतील. दरम्यान आता ही सोडत 31 जानेवारीला काढण्यात येणार आहे. आणि आता बातमी आहे मोबाईल वापरणाऱ्यांसाठी आनंदाची. मोबाईल रिचार्जसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार नाहीत, कारण 10 रुपयांपासून टॉपअप प्लॅन उपलब्ध होणार असून कॉलिंग आणि SMS साठी वेगळा स्पेशल प्लॅन मिळणार आहे. मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला चाप लावत ट्रायनं नवे नियम जारी केलेत. त्यामुळे 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. काही ग्राहकांना इंटरनेटची गरज नसते, त्यामुळे आता केवळ कॉलिंग आणि SMS साठी स्पेशल प्लॅन मिळणार आहे. यामुळे देशातील 2G वापरणाऱ्या 15 कोटी ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. व्हॉइस आणि SMS पॅक्स आता वेगळे मिळणार आहेत. ग्राहकांना केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच पैसे द्यावे लागतील, तसा पर्याय उपलब्ध असेल. स्पेशल टेरिफ वाउचरची मर्यादा 90 वरून 365 दिवसांवर करण्यात आली आहे. 10 रुपयांचे टॉपअप वाउचर देखील मिळतील. 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना सर्वाधिक याचा फायदा होईल. पुढच्या बातमीकडे. ख्रिसमस सेलिब्रेट करण्याआधी शाळांसाठी सर्वात मोठी बातमी आहे, कारण विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनण्याआधी शाळांना 10 वेळा विचार करावा लागणार आहे. पालकांच्या लेखी परवानगीशिवाय शाळांना कोणत्याही विद्यार्थ्याला सांताक्लॉज बनवता येणार नाही. बाल हक्क आयोगानंच तसे आदेश दिलेत. नाताळच्या निमित्तानं शाळांमध्ये लहान मुलांना सांताक्लॉज बनवल्याचं चित्र पाहायला मिळतं. मात्र यावरूनच वादाचे प्रसंगही निर्माण झालेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवल्यावर कोणताही वाद झाल्यास शाळेवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मध्य प्रदेशच्या बाल हक्क संरक्षण आयोगानं शालेय शिक्षण विभाग आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्र पाठवलंय. विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवल्यास शाळांवरच कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवण्यासाठी पालकांची लेखी परवानगी आवश्यक असेल. अप्रिय परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही देण्यात आले. कोणताही वाद झाल्यास शाळांवर कारवाई होणार आहे. मध्य प्रदेश बाल हक्क संरक्षण आयोगानं शाळांना आदेश जारी केले. आणि आता बातमी गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची. तुमच्या घरात गॅस असेल तर तुमचं फुफ्फुस तपासून घ्या. गॅसमधील वायू तुमची फुफ्फुस कमजोर करतोय हे आम्ही का म्हणतोय, जाणून घ्या. हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है. और इसीलिए मैं अपने पेशेंट जब जाते हैं तो उनको बोलता हूँ कि आप चिमनी भी लगाओ, एग्जॉस्ट भी लगाओ. गैस ऑन करने से पहले चिमनी और एग्जॉस्ट को ऑन करो और गैस ऑफ करने के 10 मिनट तक उसको ऑन रखो. तुम्ही गॅस वापरता का? घरातील गॅस तुम्हाला आजारी पाडतोय? गॅस मधला धूर तुम्हाला दिसत नसला
तरी त्याचा धोका घरातील सगळ्यांनाच असल्याचा दावा करण्यात आलाय. हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. तो हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है. गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार. गॅसमधील वायू आरोग्यासाठी धोकादायक. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? यदि आपने अपने गैस के इस कलर पर ध्यान नहीं दिया तो आपकी घर की महिलाओं को जल्द ही अस्थमा और सरदर्द जैसी जानलेवा बीमारी हो सकती है. भारतातील जवळपास 80% लोकांच्या घरात गॅस आहे. त्यामुळे गृहिणींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. गॅसच्या वायूच्या ज्वलनानं कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि याचा गंभीर परिणाम गृहिणींच्या फुफ्फुसावर होतो. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं एक्सपर्टची भेट घेतली. इथे एअर आणि जे LPG आहे त्याचा जर रेशो कमी जास्त झाला तर ते प्रॉपर बर्निंग होत नाही. इफेक्टिवली काय असतं, जेव्हा हे बर्निंग होतं म्हणजे एका प्रकारे LPG आणि ऑक्सिजनचं रिॲक्शन होऊन आपल्याला कार्बन डायऑक्साईड वॉटर हे तयार होतं. पण जेव्हा एअर आणि फ्यूलचा रेशो जर प्रॉपर नाही झाला तर त्याच्यामध्ये CO हा पण फॉर्म होतो, दॅट इज कार्बन मोनॉक्साईड. तो फार डेंजर आहे. तर याला अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो आपण की आपल्या याच्यामध्ये जी फ्लेम आहे ती निळ्या रंगाची राहिली पाहिजे. समजा थोडी लालसर हे झाली तर याचा अर्थ एअर फ्यूल रेशो डिस्टर्ब झाला. गॅसचा वापर योग्य पद्धतीनं केला तर त्याचा अधिक धोका नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. मात्र गॅसमधील वायूच्या धुरामुळे काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते देखील पाहूया. जसं त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरात जर एक्झॉस्ट जर असेल किंवा साधा फॅन असेल किंवा चिमणी जर असेल एक्झॉस्ट चिमणी तर ती तुम्ही नक्कीच चालू करा, अगोदर चालू करा, जेणेकरून की जे मायक्रो प्रमाणामध्ये जे पोल्युशन होतं तेही आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि तुमचे आणि आपल्या सर्वांचे फुफ्फुसं यातनं चांगले राहतील. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. हवा आणि गॅसचा रेशो व्यवस्थित असायला हवा, नाहीतर गॅसमधून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. कार्बन मोनॉक्साईड शरीरासाठी घातक असतो. गॅस जळताना फिल्म निळ्या रंगाची असावी. लालसर किंवा पिवळा रंग दिसल्यास वायू घातक आहे. गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. घातक वायू आपल्याला दिसत नाही, मात्र गॅसच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास वाढतो. त्यामुळे गॅस सुरू करायच्या आधी आणि नंतर 10 मिनिटं एक्झॉस्ट फॅन लावावा. गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. आमच्या पडताळणीत गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय. रिपोर्ट साम TV न्यूज.